मोठी बातमी आहे राज्यातील लाडक्या बहिणींसाठी। महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली। लाडकी बहीण योजनेत महिलांना जानेवारीचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचंच लक्ष होतं। 26 जानेवारीपर्यंत महिलांना जानेवारी महिन्याचा हप्ता मिळणार असल्याचं सांगितलेलं आहे। आता याच संदर्भातली अपडेट आलेली आहे, बातमी पाहूयात। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। लाडकी बहीण योजनेत आता महिलांना पैसे येण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती समोर आली आहे। मीडिया रिपोर्टनुसार लाडक्या बहिणींना पैसे येण्यास सुरुवात झाली आहे। या योजनेत जानेवारीचा हप्ता यायला अजून 2 दिवस आहेत। त्याआधीच काही महिलांना पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे असं सांगितलं जात आहे। त्यामुळे लवकरच सर्व पात्र महिलांना पैसे येतील असं सांगितलं जात आहे। 26 जानेवारीपर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये जमा केले जाणार आहेत। लाडकी बहीण योजनेत महिलांना 26 तारखेपर्यंत पैसे मिळतील असं अदिती तटकरे यांनी सांगितलं होतं। त्यामुळे येत्या 2 दिवसात सर्व लाभार्थी महिलांना पैसे दिले जातील। मागील महिन्यात शेवटच्या आठवड्यात महिलांना पैसे दिले जात होते, त्यानंतर आता या महिन्यात देखील शेवटच्या आठवड्यात पैसे जमा होणार आहेत। तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे आल्यावर मेसेज येईल। जर मेसेज आला नाही तर तुम्ही बँकच्या ॲपवर जाऊन पैसे आले की नाही ते चेक करू शकता। बँकेच्या ॲपवर जाऊन अकाउंट डिटेल्स मध्ये जा, तुम्हाला अकाउंटमध्ये किती पैसे आलेले आहेत ते समजेल। तसंच तुम्ही बँकेत जाऊन देखील पैसे आलेत की नाही ते चेक करू शकता। लाडकी बहीण योजनेत महिलांना 2100 रुपये दिले जाण्याचं आश्वासन महायुती सरकारने केलं होतं। मार्च महिन्यानंतर हे पैसे मिळतील असं सांगितलं होतं, मात्र आता हे पैसे मार्च महिन्यानंतर देखील मिळणार की नाही याबाबत प्रश्न उपस्थित झालेले आहेत। बाल विकास विभागानं अर्थ मंत्रालयाकडे अजून वाढीव निधीबाबत शिफारस केली नसल्याची माहिती स्वतः अदिती तटकरेंनी दिलेली आहे।